नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी आनंदाची बातमी या ठिकाणी आली आहे, जे की शेतकऱ्यांना आता संपूर्ण जे असेल या ठिकाणी संपूर्ण माहिती आता या महाविस्तार ॲपमध्ये तुम्हाला मिळणार आहे। जसं की या ठिकाणी महाविस्तार AI ॲप जे आहे या ठिकाणी लॉन्च केलेले आहेत, तर यामध्ये तुम्हाला शेतकऱ्यांसाठी भेटणारे जे काही योजना असतील किंवा पिकांसाठी जे काही संरक्षणचे असतील किंवा इतर काही सबसिडी असतील, संपूर्ण प्रकारचे जे काही शेतकऱ्यांना जे माहिती लागणार आहे, त्या संपूर्ण माहिती महाविस्तार AIमध्ये या ठिकाणी तुम्हाला एकत्रित करून देण्याचं काम या ठिकाणी सरकारने केलं आहे। तर या ठिकाणी महाविस्तार AI ॲपचं आपल्याला कशा पद्धतीने तुम्ही वापर करू शकता आणि तसेच नेमकं तुम्ही रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करू शकता, याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील। तर चला मग मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर ओपन करा। प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर या ठिकाणी महाविस्तार AI ॲप जे असेल हे तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। जो कोणी शेतकरी असतील, शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती हे ॲप इन्स्टॉल असणं आवश्यक आहे, कारण यामध्ये आता वाढत्या तंत्रज्ञानापासून आता वंचित न राहता सगळे बाजारभाव, योजना आणि सबसिडी सगळ्या पद्धतीचे या ठिकाणी एकत्रित जे असेल या महाविस्तारमध्ये आलेले आहे। तर याचा भरपूर जणांनी फायदा घ्या। हे तुम्हाला तुमच्या प्ले स्टोअरमधून तुम्हाला डाउनलोड करायचं आहे। डाउनलोड केल्यानंतर याला ओपन करा। याला ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। तुमचा शेतकरी ID कार्ड देखील टाकून या ठिकाणी तुम्ही नोंदणी करून लॉग इन करू शकता। जर तुमच्याकडे शेतकरी ID कार्ड नसेल तर या ठिकाणी तुमचा मोबाईल क्रमांक जे असेल हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि इथून तुम्हाला नोंदणी करायची आहे। म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला लॉग इन करण्यासाठी, नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथून तुम्हाला सर्वप्रथम तुमचं नाव टाकायचं आहे आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे। नाव आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी तुमचं जे असेल सत्यापित करा या बटनवरती क्लिक करून तुम्हाला समोर जायचं आहे। समोर गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे की तुमचं जिल्हा, तुमचं गाव आणि तुमचं तालुका हे सगळे डिटेल्स विचारले जातील, जे की तुम्हाला संपूर्ण माहिती भरायची आहेत आणि OTP पाठवा यावरती क्लिक करून तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। परंतु जर तुमच्याकडे शेतकरी ID कार्ड असेल तर तुम्हाला कोणतीही माहिती भरायची आवश्यकता नाही आहे। तर तुम्ही शेतकरी ID कार्ड टाकून या ठिकाणी सहज लॉग इन करू शकता। आता या ठिकाणी नोंदणी केल्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक किंवा शेतकरी ID कार्ड दोन्हीपैकी एक टाका आणि OTP पाठवा, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। हे एवढं करताच आता तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल, ते OTP या ठिकाणी टाका आणि या ठिकाणी सत्यापित करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। हे एवढं करताच या ठिकाणी लॉग इन होईल। लॉग इन सक्सेसफुलचा मेसेज शो करेल, ज्यामध्ये वाईल युजिंग द ॲप हा पर्याय तुम्हाला म्हणजे अलाव करायचं। तुम्हाला लोकेशन अलाव केल्यानंतर या ठिकाणी आता तुम्ही पीक देखील या ठिकाणी ॲड करू शकता। जसे की जे काही तुमचं पीक असेल, आता तुमच्या शेतामध्ये जर तुम्ही पीक ॲड केलं असेल किंवा पेरलं असेल, जे कोणतं पीक आहे तुमच्या शेतात ते पीक या ठिकाणी पीक निवडा यावरती क्लिक करून तुमचं जे काही पीक असेल तुमच्या शेतामध्ये ते पीक या ठिकाणी टाकू शकता। जसे की आता हरभरा आहे, ऑलरेडी पेरलेला आहे, कधी पेरला आहे त्या पेरल्याचा तारीख या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे। हे एवढं करताच या ठिकाणी तुमचे जे काही पीक असतील ते पीक या ठिकाणी तुमचे येऊन जातील आणि या ठिकाणी बघा तुम्हाला पिकासंबंधी जे काही सल्ला आवश्यक असेल या ऑप्शनमध्ये तुम्हाला भेटून जाईल। आणि या ठिकाणी SOP मृदा आरोग्य पत्रिका या ऑप्शनचा यूज करून तुमच्या शेतीवरती जे काही जमीन आहे ते नेमकं कोणत्या पद्धतीमध्ये आहे हे तुम्ही तपासणी करू शकता आणि खत किती प्रमाणात वापरायचं आहे जर तुम्हाला ते बघायचं असल्यास या पर्यायावरती क्लिक करून तुम्हाला बघायचं आहे। म्हणजे नेमकं तुम्हाला यामध्ये तुम्हाला कितीपर्यंत, म्हणजे या तारखेला तुम्ही पेरणी केलात त्यामध्ये तुम्ही कोणत्या पिकासाठी तुम्हाला किती खत लागणार आहे ते सगळी माहिती तुम्ही इथे टाकून सहज चेक करू शकता। आणि तसेच जे की हवामानास अनुकूल शेती पद्धती या ऑप्शनचा यूज करून पेरणीपूर्वी
काय आवश्यक म्हणजे काय तुमच्या शेतामध्ये काय आवश्यक आहे, कशा पद्धतीची माती हवी आहे पेरणी करण्यापूर्वी, याची संपूर्ण माहिती इथून बघायची तुम्हाला. आणि तसेच फवारणी करताना किंवा त्याची पिकाची काळजी कशा पद्धतीने घेऊ शकता त्याची संपूर्ण माहिती. तसेच जर आपल्या शेतामध्ये एखादं पिकावरती रोग आला असेल किंवा कीड असेल, तर या ऑप्शनमध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारची पीक आहे, म्हणजे कोणत्या प्रकारच्या पिकावरती कोणती अळी आहे, त्या अळीचं नाव काय, नेमकं कोणतं रोग आहे, हे संपूर्ण रोगाचे पद्धती आणि तसेच त्यामध्ये तुम्हाला ह्यासाठी तुम्हाला कोणती आपण संरक्षण घेऊ शकता, त्याच्यावर नियंत्रण काय आहे, प्रतिबंधनकारक त्याच्या पहिले उपाय काय असणार आहे, याची संपूर्ण माहिती तुम्हाला तुमच्या ॲपमध्येच मिळून जातील. जसे की आता महत्त्वाचं म्हणजे शेती पीक काढल्यानंतर बाजारभाव नेमकं काय आहे, तर ते देखील बघण्यासाठी या ठिकाणी बाजारभाव या ऑप्शनवरती क्लिक करून तुमच्या जवळील जे काही बाजार समिती असेल त्या बाजार समितीच्या यामध्ये तुम्हाला किती प्रमाणात कोणतं आहे, म्हणजे बाजारभाव काय आहे नेमकं तुमच्या शेतातील मालाला, हे तुम्ही सहज तुमच्या जवळील जे काही बाजार समिती आहेत त्याचे रेट तुम्ही बघू शकता. आणि तसेच महा-डी-बी-टी संबंधी इतर काही योजना आहेत का, नेमकं महा-डी-बी-टीचे आणि जे कोणते अदर योजना असतील त्याचे संपूर्ण तुम्ही इथून अर्ज देखील करू शकता. आणि तसेच यामध्ये तुम्हाला इतर जर माहिती बघायचं असल्यास महा-डी-बी-टीचे देखील या ठिकाणी बघू शकता. आणि या ठिकाणी तसेच गोदामचा ऑप्शन दिला आहे, जे की किती प्रमाणात शिल्लक आहे जागा वगैरे किंवा त्याचे जे काही तपशील आहे, गोदामाची एकूण उपलब्ध क्षमता काय आणि टोटल कॅपॅसिटी काय, हे संपूर्ण माहिती तुम्हाला तुमच्या ॲपमध्येच मिळून जातील. जे की अवजारे बँक यावरती क्लिक करून तुम्ही नेमकं आपल्या जवळील जे कोणते अवजार बँकचे जे काही सेलर असतील ते तुमच्यासमोर या ठिकाणी दाखवतील, जे की नकाशावर देखील तुम्ही इथून बघू शकता. आणि तसेच काही जर तुम्हाला शेतीशाळा किंवा जर काही व्हिडिओज ते बघायचे असल्यास या दोन ऑप्शनचा यूज करून तुम्ही बघू शकता. आणि तसेच या ठिकाणी या ऑप्शनवरती क्लिक करून माझी प्रोफाईल यामध्ये तुम्ही एडिट देखील करू शकता. आणि नेमकं काय आहे ह्याची संपूर्ण माहिती, आता शेती संबंधी जे काही माहिती असेल ते संपूर्ण माहिती तुम्हाला आता या एका ॲपमध्ये मिळणार आहे. नेमकं पिकाची लागवड करण्यापासून ते काढल्यापर्यंत आणि तसेच काढल्यानंतरही बाजार भाव काय आहे, नेमकं कशा पद्धतीने तुम्हाला त्या योजनेचे तुम्हाला लाभ मिळवू शकता, ह्याची संपूर्ण माहिती ए टू झेड माहिती या ठिकाणी शेतकऱ्याला जी आहे एकत्रित या ॲपमध्ये मिळणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही या महाविस्तार AI ॲपचा यूज करू शकता आणि याचे तुम्ही फायदे घेऊ शकता. आशा करतो मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. अशाच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.